नमस्कार मंडळी. आज आपण शेवगा मसाला करणार आहोत. जसा रेस्टॉरंटमध्ये आपल्याला शेवगा मसाला मिळतो ना, आपण तशाच पद्धतीचा केलेला आहे. जास्त मसाला भाजून काही वाटणे वगैरे आपण केलेलं नाही आहे. अगदी सोपा आणि झटपट होणारा, जसा बाहेर मिळतो रेस्टॉरंटमध्ये आपल्याला शेवगा मसाला सुका, तसाच आपण आज केलेला आहे. तर करायलाही सोपा, कमी साहित्यात आणि झटपट होणारा आणि जिभेची चव पुरवणारा असा शेवगा मसाला आपण आज केलेला आहे. तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत येथे. त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा घेतल्यात. आपण शेवगा शेंगा घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचे काप करून घ्यायचे मीडियम आकाराचे. मीडियम आकाराचे काप करून घेताना त्याचे सालंसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे. थोडे थोडे, जास्त नाही, एकदम क्लीन नाही करायचे, थोडे थोडे काढून घ्यायचे. म्हणजे काय होईल, तुमच्या शेवगाच्या शेंगा आपल्याला फ्राय करायला सोप्या जातील, म्हणजे भाजीत मिक्स करायला हे सोप्या जातील. त्यासाठी आपल्याला ही प्रोसिजर करावीच लागेल. तर अशा प्रकारे पूर्ण शेंगा मी जितक्या लागतील तितक्या करून घेतल्यात आणि एका प्लेटीमध्ये काढल्यानंतर मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं, म्हणजे गरम करायला. जास्त उकळून नाही घ्यायच्या, आपल्याला चांगल्या 2च मिनटापुरत्या उकळून घ्यायच्या. म्हणजे गरम पाण्यामध्ये त्याचा थोडासा जो तुरटपणा असतो ना, तो कमी करायचा आहे. म्हणून आपण गरम पाण्यामध्ये त्याला 5 मिनटं ठेवणार आहोत, जास्त नाही ठेवायचं आहे. मीठ घातले थोडंसं. तोवर काय करायचं आपल्याला, त्याला उकळी येईपर्यंत एक कांदा घेतला आहे मी, एक टोमॅटो घेतला आहे. मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे अगोदर, नंतर कांदा, टोमॅटो आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि आल्याचा 1 इंच तुकडा घ्यायचा आहे. याचं आपल्याला पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, चांगली पेस्ट तयार होईल. हे झालं आपलं मसाला तयार. अगदी सोपा आहे मसाला, आहे ना सोपा करायला. तर बारीक कांदा चिरल्यापेक्षा, टोमॅटो चिरल्यापेक्षा मिक्सरमधून काढून घेतला की प्लेन पण येईल आणि ग्रेव्ही पण छान होईल. पाण्याला आलेली आहे उकळी. शेंगा काही आपल्याला जास्त नरम करून नाही घ्यायचं इथे, नरम अजिबात करून घ्यायच्या नाही आहेत. फक्त तुरट पाणी थोडंसं आपण काढून घेण्यासाठी त्या उकळी आणून घेतलेलं आहे. तर आता मी काय केलं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे शेंगा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर आता हे खाली ठेवून घ्यायच्या आणि अगोदर लगेच शेंगा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. नंतर करायची पुढची प्रोसिजर, मसाला करायचा आहे. कारण आपण ग्रेव्हीची भाजी करणार नाही आहोत, सुका मसाला जसा असतो ना तशा टाईपची आपण भाजी करणार आहोत. त्यासाठी मी चांगलं 2 चमचे तेल घेतलं आहे, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा त्यामध्ये जिरं घातलं आहे. जिरं मोहरी छान तडतडलं की लगेचच घालायचं आहे आपलं वाटण केलेलं सारण त्यामध्ये. एवढ्याच वाटणाने खूप छान तुमची भाजी होईल. ट्राय करून बघा नक्कीच, कारण करायलाही सोपी आहे आणि वेळही फार लागत नाही. गरमीच्या दिवसात झटपट भाज्या जितक्या होतील तितक्या गडबडीच्या करा वाटतात, कारण खूप गरमी वाढलेली आहे. त्यामुळे सोपा स्वयंपाक कसा करता येईल अशा पद्धतीने करायचा, पण जिभेची चवसुद्धा पुरली पाहिजे, हे पण महत्त्वाचं. नाहीतर सगळेच जण किरकिर करायला लागतात. त्यामुळे काय करायचं आहे, अशा भाज्या तुम्ही करून खाऊ घालू शकता. तर इथे मसाला चांगला फ्राय करून घेतला आहे आणि तेल सुटेपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग बदलतो आहे आणि छान मसाला आपला फ्राय झालेला आहे, म्हणजे चांगलं तेल सुटलेलं आहे त्याला. तर तेल सुटल्यानंतर आपण ज्या पाण्यात उकळून घेतलेल्या शेंगा आहेत त्या चेक करून बघायच्या. चांगल्या 20% शिजलेल्या आहे, 80% शिजायच्या राहिलेल्या आहे, 18% शिजायच्या राहिलेल्या आहेत. तर आता आपण जे फ्राय करून घेतले त्यामध्ये अगोदर आपल्याला शेंगा फ्राय करून घ्यायचा आहे. तर भाजीच्या आकाराने आता मीठ घालायचं आहे आपल्याला. मी आकाराने मीठ घातलं आहे आणि आपल्याला ह्या शेंगा ज्या आहेत शेवग्याच्या, त्या आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायच्या आहेत. जितका छान मसाला लागेल, ज्यावेळेस तुम्ही मसाला आणि शेंग खाल ना त्यावेळेस अप्रतिम, म्हणजे छान लागेल. म्हणून ही प्रोसिजर नक्कीच करायची. 2 मिनटासाठी मिडियम एकदम कमी गॅसवरती आपल्याला ह्या मसाल्यामध्ये त्या फ्राय होऊ द्यायच्या आहे. जितक्या छान फ्राय होतील तितक्या छान चवीला शेंगा लागतील तुमच्या, म्हणजे ज्यांना आवडत नाही ते पण खातील, अशा चवीला छान लागतात. तर इथे चांगला मसाला फ्राय करून झाला आहे. नंतर त्यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद. आपल्याला हळद घालून झाली की गरम मसाला घालायचा आहे घरगुती. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा मसाला तुम्ही या उन्हाळ्यात नक्कीच ट्राय करू शकता, म्हणजे करून बघा, छानच लागेल. तर 1 चमचा गरम मसाला घातला आहे, 2 चमचे लाल मिर्च पावडर घातलेली आहे आणि हे मसाले चांगले आपल्याला बिना पाण्याच्या अगोदर फ्राय करून घ्यायचे आहेत. सुके मसाले जितके छान मसाले फ्राय केले जातील तितक्या त्या शेंगांना चव येईल. मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण शेंगाला लागून जाईल, म्हणून आपल्याला ही प्रोसिजर नक्कीच करायची आहे. तर येथे व्यवस्थित फ्राय करून झालं आहे. झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एकदम कमी गॅसवरती मंद आचेवर त्याला शिजू द्यायचं त्या मसाल्यामध्ये. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा मसाला आपला ड्राय होतो आहे, पण तरी पण आपल्याला काय करायचं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती परत झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं 2 मिनटं परत त्याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे, म्हणजे मिक्स होऊ द्यायचं मसाल्यामध्ये, चांगलं मुरू द्यायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं, अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातलं आहे. अर्धा ग्लास आपल्याला चांगलं मोजून पाणी घालायचं आहे. तर परत घातलं आहे मी थोडंसं, अर्धा ग्लास पाणी घालायचं. मंद आचेवर 2 मिनटंच शिजू द्यायचं, कारण शेंगा आपल्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत आता, कारण फ्राय करण्यामध्ये चांगल्याच मऊ झाल्यात त्या.
तर हा झाला मसाला, म्हणजे शेवगा मसाला रेडी आपला. झणझणीत शेवगा मसाला आहे. थोडंसं तेल तुम्हाला हवं असेल तर थोडंसं टाकू शकता किंवा अगदी व्यवस्थित आपलं तेल झालेलं आहे. तर गरमागरम शेवगा मसाला तुम्ही इथे बघू शकता प्लेटीत टाकल्यानंतर अगदी मस्त लागेल. भाकरीसोबत, भात किंवा काही असो, तुम्ही कशासोबतही शेवगा मसाला खाऊ शकता. असा हा शेवगा मसाला आपला रेडी झालेला आहे. पण आम्ही वरण भात जरी केलं ना, त्यासोबतसुद्धा शेवगा मसाला आपला तोंडी लावायला करतोय का तुम्ही तोंडी लावायला कधीच नसाल करत, पण आज करून बघा. मी मस्त वरण भात घातला आहे आणि मस्त छोटे छोटे कुरकुरे तळून घेतले. वरण भात, फुलके, कैरीसोबत सगळं घेतलेलं आहे आणि शेवगा मसाला पण घेतला आहे. तर नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल ट्राय केल्यानंतर कसा होतो आहे. किंवा टिफिनमध्ये द्यायलासुद्धा मस्त लागेल हा. भाजी म्हणजे प्रवासातसुद्धा तुम्ही भाजी देऊ शकता. मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीचा झालेला आहे. त्याचा मसाला जो आहे ना तो छान लागतो. तर अशा पद्धतीने आपण शेवगा मसाला केलेला आहे. तुम्हाला हा शेवगा मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच झटपट आणि सोप्या होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.